नमस्कार मंडळी, कविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. उन्हाळ्यातील वाळवणीचे सगळे पदार्थ आता बनवून झालेले आहेत. आता शेवटचा एकच पदार्थ राहिलेला आहे, तो म्हणजे उपवासाचे पापड. चला तर मग बघूया आपण हे उपवासाचे पापड कसे तयार केले ते. अगदी सोपे आहेत बनवायला आणि अगदी कमी साहित्यामध्ये. आता इथे साहित्य बघूया. इथे आपण 1 किलो बटाटा घेतलेला आहे. बटाटे शिजवून घेतलेले आहेत आपण. 4 ते 5 बटाटे याच्यामध्ये बसलेले आहेत. हे साबुदाण्याचं पीठ आहे. पाव किलो आपण साबुदाण्याचं पीठ तयार केलेलं आहे इथे. याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि इथे एक 10 ते 12 मिरच्या, हिरव्या मिरच्या आपण वाटून घेतलेल्या आहेत. बस एवढंच आपलं साहित्य याला लागणार आहे. हे आता उपवासाचे पापड आहेत, त्यामुळे खूप जास्त काही आपल्याला याच्यामध्ये मसाला किंवा काही जास्त वापरायचं नाही. अगदी ह्या 3 साहित्यामध्येच आपलं हे उपवासाचे पापड तयार होणार आहेत. आता हे उकडलेले जे बटाटे आहेत, ते किसणीच्या साहाय्याने आता आपण किसून घेऊया. याला स्मॅशरच्या साहाय्याने आपण स्मॅश करू शकलो असतो. पण काय होतं, की त्याच्यामुळे अगदी छोट्या-छोट्या कधी-कधी बटाट्याच्या फोडी राहू शकतात त्याच्यामध्ये. किसणीमुळे काय होतं, की अगदी छान स्मूथ असं हे आपल्याला पेस्ट भेटते याची बटाट्याची. अगदी बारीक असं आपल्याला मिश्रण भेटतं आणि फोडी वगैरे अशा राहत नाहीत. त्याच्यामुळे आपण असं हे किसणीच्या साहाय्यानेच किसून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे सगळे बटाटे जे आहेत, आपले किसून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला आपण जी हिरवी मिरचीचं वाटण जे केलेलं आहे, ते टाकून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपण टाकून घेतलेलं आहे आणि याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण. आता हे उपवासाचे जे पापड आहेत, ते अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतात. खूप जास्त काही आपल्याला याच्यामध्ये वापरावं लागत नाही. असं हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कुठे अगदी तुम्हाला कधी कुठे छोट्या अशा बटाट्याच्या जर फोडी वगैरे अशा लागत असतील, तर त्या तिथल्या तिथे स्मॅश करून टाकायच्या. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता हे बटाटा आपला आहे याच्यामध्ये, त्यामुळे बऱ्यापैकी मीठ जास्त याच्यामध्ये पडतं. कारण की बटाटा खूप जास्त मीठ शोषून घेतो. तरी सुद्धा तुम्ही त्याची चव थोडंसं चाखून बघायची आधी, म्हणजे तुम्हाला याचं व्यवस्थित असं टेस्ट कळेल. आता कुठे-कुठे अगदीच छोट्या-छोट्या अगदी बटाट्याच्या फोडी राहिल्या असतील, तर त्या तिथल्या तिथेच कुस्करून घ्यायच्या, स्मॅश करून घ्यायच्या. म्हणजे पापड लाटताना, म्हणजे पापड बनवताना नंतर आपल्याला जास्त असं त्रास होत नाही. असं छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मीठ वगैरे सगळं आपलं आता टाकलेलं सगळं याच्यामध्ये विरघळलं गेलं पाहिजे. हे बघा, हे असं आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता कुठेही मला एखादी फोड लागली, मी तिथल्या तिथेच कुस्करून टाकलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी आता आपण याच्यामध्ये आपलं जे साबुदाण्याचं पीठ आहे, ते टाकून घ्यायचं आहे. साबुदाण्याचं पीठ जे आहे ते अगदी बारीक दळायचं, अगदी पिठासारखं बारीक दळून घ्यायचं. जसं लागेल तसं-तसं आपण टाकून घेऊन हे मळायचं आहे. तरीसुद्धा आपण जे इथे प्रमाण सांगितलेलं आहे, 1 किलो बटाट्यासाठी पाव किलो साबुदाण्याचं पीठ अगदी व्यवस्थित प्रमाण आहे. एवढं टाकून तुम्ही आपलं व्यवस्थित असं पीठ तयार होतं. खूप जास्त पीठ वापरायचं नाही कधीसुद्धा किंवा मग पापड असे असे चिरडलेले बनतात नंतर. हे बघा, सगळं पीठ आता आपण टाकून घेतलं आहे. व्यवस्थित असं मळून घेऊया. याचा एक पिठाचा व्यवस्थित असा एक गोळा तयार करायचा आहे आणि आपल्याला आता ह्याला एकदा शिजवून सुद्धा घ्यायचं आहे. व्यवस्थित असं आपण मळून घेऊया. कुठे सुद्धा आपलं जे पीठ जे आहे ते सुक्कं लागलं नाही राहिलं नाही पाहिजे. बटाट्यामध्ये व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही. बटाट्याच्या ओल्याव्यामध्येच हे आपलं जे पीठ आहे, ते मळून घ्यायचं आहे. आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण कुकरमध्ये लावून घेऊया ह्याला. कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत आणि कुकर छान असं थंड झाल्यानंतरच हे पीठ बाहेर काढायचं आहे. कारण की तेवढ्या वेळात ते छान व्यवस्थित असं शिजतं. हे बघा, आता कुकर आपला थंड झालेला आहे. आपण पीठ बाहेर काढून घेऊया. चमच्याच्या साहाय्याने आता ह्याला साईडने सोडवून घेऊया. हे शिजल्यामुळे असं एकदम मस्त असं कठीण झालेलं आहे. आता याला परातीत काढून घेऊ आपण हे पीठ. आता हे पीठ काढून घेतलंय आपण. हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं मळून घ्यायचं. म्हणजे जसं चपातीचं पीठ किंवा आपल्या भाकरीला ज्वारीच्या भाकरीचं पीठ जसं तुम्ही छान मळता, मऊ असं व्यवस्थित असं मळता, तसं छान मळून घ्यायचं आहे. तरच आपले पापड जे आहेत ते व्यवस्थित पुढे होतात.
आता आपलं छान मळून झालेलं आहे. अगदी छोट्या पेढ्या एवढा गोळा घ्यायचा आणि आता इथे दाखवल्याप्रमाणे आपण हे करून घ्यायचं आहे. एका ताटावरती मी प्लास्टिकची पिशवी ठेवलेली आहे. त्याला थोडंसं तेल लावून घेतलं. त्याच्यावरती गोळा ठेवलेला आहे. त्याच्यावर दुसरी प्लास्टिकची पिशवी आपण ठेवलेली आहे आणि एक प्लेन प्लेट जी असते ती ठेवायची आणि त्याच्यावर असं दाब द्यायचा दोन्ही हाताने. म्हणजे ते छान असं सगळ्या बाजूंनी असे व्यवस्थित असं गोल आपला पापड तयार होतो. आणि जर समजा असं वाटलं, की कुठे थोडंसं जाड वाटतोय, तर असं बोटाच्या सहाय्याने तुम्ही त्याला असं सरकवून घेऊ शकता, थोडंसं पसरवून घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे आपण हा पापड तयार केलेला आहे. वरचा प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आणि हा तयार झालेला पापड जो आहे तो असा सोडवून घ्यायचा. अगदी इझी प्रकारे आपला हा पापड तयार होतो. पुन्हा एकदा मी व्हिडिओत दाखवलेला आहे, की कशाप्रकारे आपण बनवलेला आहे. प्लेटवरती दाबून छान सगळीकडे व्यवस्थित असं दाब द्यायचा आहे. सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं. जेणेकरून पापड जो आहे तो अगदी व्यवस्थित पातळ आपला तयार होतो. हे बघा किती मस्त असं छान गोल आपला पापड तयार झालेला आहे. अगदी सगळ्या बाजूने छान व्यवस्थित पसरलेला आहे. कुठेच जाड राहिलेलं नाहीये किंवा खूप जास्त पातळ नाहीये. अगदी एकसारखा आपला हा पापड तयार झालेला आहे. आणि हे सोडवणं सुद्धा एकदम ईझी असतं. अजिबात चिकटत नाही किंवा काही नाही. थोडंसं तेलाचं बोट लावायचं म्हणजे पापड आपला व्यवस्थित असा तयार होतो. आणि याला 3 ते 4 दिवस छान कडक उन्हात सुकवायचं आहे. म्हणजे छान असे वर्षभर आपले हे उपवासाचे पापड जे आहेत ते टिकून राहतात. आणि मग हे असे बघा मस्त असे आपले आता हे पापड तयार झालेले आहेत. अशाच छान-छान रेसिपीसाठी मग तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.